जेई मेन 2025चा हा क्वेश्चन आहे. काय आहे आपण रीड करूया. अ रॉड ऑफ लेंथ 5L इज बेंट ॲट राईट अँगल कीपिंग वन साईड लेंथ ॲज 2L. पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ द सिस्टम काय आहे ते आपल्याला विचारले. तर हा जो 5Lचा जो रॉड आहे त्याला 2L आणि 3L असं आपण डिवाइड केले. तर याचं जे मास आहे ते किती येईल ते आपण अज्युम करूया 2M येईल. याचं जे मास आहे त्याचं किती येईल ते येईल 3M. हा जो 2Lचा जो रॉड आहे त्याचं सेंटर ऑफ मास जो आहे याच्या सेंटरवरती म्हणजे किती असेल, हे डिस्टन्स असेल L. आणि हा जो 3Lचा रॉड आहे याच्या सेंटरवरती म्हणजे याचं किती येईल ते येईल 3L/2. मग एक्स सेंटर ऑफ मास जो आहे तो काय आहे M1x1 प्लस M2x2 अपॉन M1 प्लस M2. तर M1 किती आहे 2M, x1 किती आहे L, प्लस M2 किती आहे 3M, L2 किती आहे 0 अपॉन M1 प्लस M2 किती येईल ते येईल 5M. तर हे आपल्याकडे किती येतं आहे 2L/5. इथं Lची व्हॅल्यू जर आपण 10 सेंटीमीटर पुट केली तर एक्स सेंटर ऑफ मास आपल्याकडे येतं आहे 4 सेंटीमीटर. आणि वाय सेंटर ऑफ मास सिमिलरली M1y1 प्लस M2y2 अपॉन M1 प्लस M2. तर किती येईल ते येईल 2M इंटू 0 प्लस 3M इंटू 3L/2 डिवायडेड बाय 5M. तर हे आपल्याकडे किती येतं आहे, हे येतं आहे 9L/10. Lची व्हॅल्यू 10 पुट केल्यावरती आपल्याकडे येते 9. म्हणजे आपल्याकडं जो सेंटर ऑफ मास आहे तो किती येतो आहे तो 4,9 येतो आहे. 4,9ला आपण 4i कॅप प्लस 9j कॅप लिहू शकतो. म्हणजे आपला आन्सर आहे A.